नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दुपारच्या जेवणाची थाळी. उन्हाचा दहा वाढला की जेवणावरची इच्छा थोडीशी कमी होते. मग चटपटीत तर हवं, हलकं-फुलकं सुद्धा. तर आज आपण इथे अशीच परफेक्ट प्रमाणात साध्या सोप्या जेवणाची थाळी कमीत कमी वेळेत चटपटीत आणि हलकी-फुलकी सुद्धा. पोट भरेल पण मन नाही. चला तर मग सुरुवात करूया. तर आज मी मस्त दुपारच्या जेवणासाठी शेंग चवळीची दाटसर अशी रस्सा भाजी बनवणार आहे आणि सोबतच दुसरी भाजी मस्त मिरचीचा झुणका. तर चवळी सगळी भरलेली आहे. देठाकडचा आणि पुढचा मागचा भाग काढून घेतल्यानंतर अशा शिरा काढून झाल्यावर शेंग थोडीशी अशी पिळून घ्यायची आणि यातील सर्व चवळीचे दाणे आपण या पद्धतीने काढून घेऊयात. हे पटपट अशी ही चवळी सोलल्या जाते. दुसरीही शेंग दाखवते. असा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घेतल्यानंतर तिला थोडासा असा पिळा द्यायचा, म्हणजे शेंगचा जो भाग आहे सर्व मोकळा होतो आणि पटकन असा निघतो. हे पहा, असा पिळा दिल्यानंतर पटपट शेंग सोलली जाते. तर सर्व चवळी मी इथे सोलून घेतली. त्यानंतर मिरचीचा झुणका बनवण्यासाठी इथे मी मोठी अशी जाड मिरची घेतली. मिरची धुवून पाणी निथळायला ठेवले. तोपर्यंत चवळीच्या भाजीसाठी आपण इथे एक छोटंसं वाटण करूयात. 3 ते 4 हिरवी मिरची घेतली. मिरची ही कमी तिखट आहे. सोबतच एक छोटा खोबऱ्याचा सुका तुकडा त्याचे असे स्लाइस करून घेतले. अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या. मस्त गावरान लसूण आहे. जर दुसरा मोठा लसूण असला तर थोड्या 2 लसणाच्या पाकळ्या कमी घ्यायच्या. त्याचबरोबर अर्धी मूठ एवढी कोथिंबीर घेतली आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता. तिखट मिरची असेल तर 2च मिरची घाला. ही कमी तिखट आहे म्हणून मी 4 मिरच्या घातल्या. तर आधी मी असं सुकं वाटण केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं हे वाटण तयार करून घेतलं. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया अर्धा मोठा चमचा तेल. तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया अगदी पाव चमचा एवढी मोहरी आणि 1 चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे मोहरी चांगले तळल्यानंतर मस्त असे फुटले की घालूयात पाव चमचा एवढे हिंग आणि चरचरीत फोडणी झाल्यानंतर यात घालूया आपण अख्खी चवळीचे दाणे. तर चवळी अशी शिजवून घेतली किंवा फोडणीतच टाकली तर पटकन शिजते. चवळीवरच मी अगदी थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घातलं आणि या फोडणीतच हे सर्व आपण परतवून घेऊयात. आपण जसं रोजच्या जेवणामध्ये नवीन एक काहीतरी टीप शिकतो, तशीच ही छोटीशी टीप आहे की कुठलंही कडधान्य असेल, मसाला जर टाकलं तर ते थोडंसं उशिराने शिजतं किंवा शिजायला थोडा वेळ घेतो. पण असं जर आपण फोडणीत थोडंसं परतवून घेतलं तेलात, तर चवळी किंवा कुठलंही कडधान्य पटकन शिजतं. तर आता तेलात मी मस्त ही परतवून घेतली आणि मीठ टाकलं होतं यात थोडंसं पाव चमचा एवढं, तेही मस्त यात मुरलं आहे. तर हे पहा, एक 50% एवढी चवळी इथे शिजली आहे. तर अशी मी चवळी थोडीशी आजूबाजूला करून घेतली आणि या तेलात आता कढीपत्ता घालूयात. सोबतच इथे वाटण घालूयात. या तेलामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं आणि मोठ्या आचेवर मस्त असं हे वाटण या चवळीसोबत परतवून घेऊयात. तोपर्यंत परतूयात की जोपर्यंत सर्व हे मस्त कोरडं होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं. याचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं हे इथे परतवून घेऊयात. तर आता मस्त हे कढईला लागत चाललं आहे. असं सुकं आणि कोरडं झालं आहे तोपर्यंत आपण चांगलंच हे परतवून घेतलं. आपण इथे कच्चा मसाला वापरला होता म्हणून चांगलं असं भाजून घेतलं. तेलात मस्त परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया आपण पावडर मसाले. मी इथे 1-1.5 चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला घातला किंवा तुम्ही कांदा लसूण मसालाही 1 चमचा एवढा घालू शकतात आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, सोबतच पाव चमचा एवढी हळद. पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकतात. त्याचबरोबर या पावडर मसाल्यांवर घालूयात अगदी थोडंसं पाणी, म्हणजे अजिबातच कोरडे नाही होत किंवा करपत नाही मसाले, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे मसाले मस्त असे परतवून घ्यायचे. पाणी घातल्यावर मस्त मसाला तयार होतो. पावडर मसालेही करपत नाही आणि मसालेही मस्त शिजतात. म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा मोठ्या आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं चवळीमध्ये आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आता परतवून घेऊयात. मस्त असं परतल्यानंतर आता यात घालूया आपण टोमॅटोच्या फोडी. एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक फोडींमध्ये चिरून घेतला आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत आता चांगलं अजून एकदा परतवून घेऊयात. भाजी अशी मस्त बघारणी मारली, चांगलं परतवून घेतलं कुठलंही वाटण तर भाजीला चवही छान येते. थोडा वेळ लागतो पण मध्यम आचेवर चांगला मसाला परतवू द्यायचा. तर हे पहा,
मस्त असं आपण परतवून घेतलं. मसाल्याचं वाटणाचा रंगही बदलला आहे आणि प्रमाणही कमी झालं. तोपर्यंत हे मस्त परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया 2 ते अडीच ग्लास एवढं गरम पाणी आणि एकदा हे मिसळून घेऊयात. आता गॅस मोठ्या आचेवर करूयात. जेवढी आपल्याला चवळीची भाजी घट्ट पातळ हवी तेवढं पाणी घालून घेऊयात आणि मस्त असे हे एकदा ढवळून घेतल्यानंतर आता याला एक मोठ्या आचेवर उकळी आणायची आणि त्यानंतर यात घालूया 1 ते दीड चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट आणि वरून चवीनुसार मीठ. नसेल आवडेल दाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल. मला थोडीशी घट्टसर भाजी हवी आहे आणि जाडसर असा दाण्याचा कूट चवळीसोबत मध्ये-मध्ये दाताखाली आला तर छान लागतो. म्हणून मी 1 ते दीड चमचा एवढा जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातला. एकदा पुन्हा मिसळून घेतलं आणि गॅस पुन्हा मोठ्या आचेवर करून मंद आचेवर केला पुन्हा आणि परत झाकण ठेवून याला एक 4 ते 5 मिनिटं आपण भाजी मंद आचेवर शिजू देऊयात. भाजी शिजते तोपर्यंत इथे आपण मिरचीचा झुणका करण्यासाठी जी मिरची घेतली होती ती धुवून घेऊयात. इथे जाड मोठी मिरची आहे, तिखट नाही पण स्वाद असते. ही गावरान मिरची आहे. धुवून घेतल्यानंतर मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि इथे मी अगदी छोटे छोटे असे याचे तुकड्यांमध्ये करून घेणारे मिरची. मिरचीचा झुणका फार मस्त असा लागतो हा, एकदा नक्की करून पहा. मिरचीचा झुणका किंवा तुम्ही याला मिरचीचा ठेचाही म्हणू शकता. पण आपण ठेचत नाही आहोत म्हणून अगदी मस्त सुटसुटीत आणि मस्त असा लतपतीत इथे झुणका करणार आहोत. तर मिरचीचे असे हे तुकडे करून घेतले आणि त्यानंतर या मिरच्या पुन्हा आपण 4 फोडींमध्ये करणार आहोत. सर्व मिरच्या धुवून अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या, चिरून घेतल्या आणि आता असा हा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्या पुन्हा 4 फोडी करायचे आहे. हे पहा. म्हणजे या मिरचीमध्ये सर्व असा हा मसाला मस्त मुरतो आणि मिरचीचा अर्कही त्या मसाल्यात उरतो. चटपटीत असा हा झुणका तयार होतो. तर सर्व असं हे मी 4 फोडींमध्ये हे करून घेतलं. हे पहा. एखाद मिरचीचा राहिला होता तर तोही मी असा मस्त या तुकड्यांमध्ये करून घेतला. या पद्धतीने सर्व मिरच्या इथे चिरून घेतल्यात. तर इथे ही एक 150 ग्रॅम एवढी मिरची होती, मोठी जाड. आता मिरचीच्या झुणक्यासाठी इथे मी एक 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. गावरान लसूण आहे. मोठा लसूण असेल थोडासा जास्त घेतला तरी काही हरकत नाही. तर लसूण मी इथे खलबत्त्यात असा ठेचून घेतला आणि मुठभर अशी बारीक कोथिंबीरही चिरून घेतली. आता मिरचीच्या झुणक्यासाठी आपण इथे कोथिंबीर आणि लसूण एवढेच वापरणार आहोत, जास्त काही मसाले न घालता. त्यानंतर एका ताटलीमध्ये एक 3 ते 4 चमचा एवढे दही घेतलं आणि दही आता आपण फेटून घेऊयात. 4 ते 5 चमचे दही मस्त असं गुठळी मुडेपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आणि यामध्येच आता घालूयात 1 ते दीड चमचा एवढं चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ. बेसनही मस्त दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आता हे थोडंसं आपण बाजूला ठेवूयात. तर हे पहा मस्त असं हे फेटून घेतलं, अजिबात गुठळी नाही. आता आपण भाजीकडे वळूयात. तर भाजी मंद आचेवर एक 5-6 मिनिटं शिजत होती. चवळीचा हा रस्साही मस्त दाटसर झाला आहे, तवंगही छान आला आहे. हे पहा. गॅस मंद आचेवरच आहे अजूनसुद्धा आणि एवढीच मला घट्ट पातळ भाजी हवी होती. तुम्हाला अजून जर दाटसर हवी असेल तर झाकण न ठेवता अजून मोठ्या आचेवर तुम्ही 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ शकता. त्या चवळी तपासून पाहूयात. तर हे पहा, चवळी ही मस्त अशी शिजली आहे. एक 5-6 मिनिटातच आपली ही चवळी शिजली, नाही तर बराच असा वेळ लागतो चवळीची भाजी शिजायलाही. म्हणून तेलात चवळी परतवल्यानंतर मस्त अशी शिजून जाते. वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि चवळीची भाजी खाली उतरवून घेतली. आता त्याच गॅसवर पुन्हा दुसरी कढाई ठेवून आपण मिरचीचा झुणका करूयात. तर यासाठी मी तेल गरम करायला घेतले होते. त्याआधी पापड तळून घेऊयात. तर थोड्याशा तेलामध्ये मी इथे पापड तळून घेतले आणि यातील हे थोडंसं जास्तीचं तेल आहे, हे मी काढून घेणार आहे. हवे होते तेवढे पापड इथे तळून घेते. मस्त असे हे नागलीचे पापड फुगतात. याची रेसिपी मी अपलोड केली आहे, नक्की बघा. खूप छान पापड होतात ते सुद्धा. तर आता इथलं मी थोडंसं तेल काढून घेतलं आणि या शिल्लक राहिलेल्या तेलात अर्धा चमचा एवढी मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात आणि त्याचबरोबर आता घालूयात ठेचलेला लसूण. लसूण मस्त लालसर होत आला की यात घालूया आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची. गॅस थोडासा मध्यम आचेवर करून मस्त अशी मिरची या लसणासोबत परतवून घ्यायची. एकसारखी परतवत राहायची की जोपर्यंत मिरचीला मस्त लाल डाग पडत नाही तोपर्यंत या फोडणीमध्ये मस्त मिरची परतवून घ्यायची. खायला एक फार टेस्टी असा हा झुणका लागतो. मिरची जर तिखट असेल तर थोडंसं 1 ते 2 चमचे एवढं दह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता.
आता मिरचीवरच मी थोडंसं अगदी 2 चिमूट एवढं मीठ घातलं किंवा पाव चमचा एवढं मीठ घालूयात, म्हणजे मिरची जास्त फिकट लागत नाही. मिठामध्ये अजून मस्त मिसळून घेतली मिरची आणि मस्त अशी लालसर झाली. आता तुम्ही पाहू शकता मिरचीला चांगले डाग पडले, तोपर्यंत आपण मिरची मस्त तेलात भाजून घेतली. तेलात परतवल्यानंतर या फोडणीमध्ये आता यात घालूया 1.5 ते 2 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर पुन्हा दाण्यांच्या कूटसोबत मिरची एकदा काही सेकंदांसाठी परतवून घेऊयात. शेंगदाण्याचा कूटही मिरचीमध्ये मस्त मिसळला आहे आणि आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद आणि हे सर्व मिसळून घेतल्यानंतर आता मस्त असं हे भाजल्या गेलं आहे. यात घालूया आता फोडणीतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता जे आपण दही आणि बेसन फेटून घेतलं होतं ते घालूयात. मिरची तिखट असेल तर 1 चमचा दह्याचं प्रमाण वाढवू शकता. फिकट मिरची असेल तर एवढंच दही तुम्ही घालू शकता. फार टेस्टी आणि मस्त असा हा झुणका होतो. आता दह्यामध्ये मस्त ही मिरची मिक्स करून घ्यायची. गॅस मात्र मोठ्या आचेवर करायचा नाही, तर मंद आचेवरच ही 2 ते 3 मिनटं मस्त असं मिसळून घ्यायचं. आता मिसळल्यानंतर आता यात घालूया आपण थोडंसं पाणी. ज्या भांड्यात मी दही फेटून घेतलं होतं त्यातच अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि यात ॲड करूया पाणी. गॅस मोठ्या आचेवर करायचा. आता मध्यम आचेवर करून पुन्हा एकदा हे सर्व मिसळून घेऊयात. दह्याचं मिश्रण घातल्यावर गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि यात चांगलं मिक्स झाल्यानंतर पाणी घालण्याच्या वेळेस थोडंसं मध्यम आचेवर गॅस करायचा आणि पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. तर सर्व हे मिक्स करून घेतल्यानंतर आता मस्त असं हे गदगद असं शिजतं आहे. हे पहा आणि मस्त असा हा झुणका अजूनच दाटसर असा होतो. हे पहा. मीठ जर कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही अजून चवीनुसार मीठ घालू शकता आणि सर्व हे मिक्स केल्यानंतर गॅस मंद आचेवर करून 1 मिनटं मी असं शिजू दिलं आणि आता यात घालूया चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं गरमागरम आपला मिरचीचा झुणकाही तयार आहे. आता त्यानंतर इथे मी ज्वारीचे फुलके करणार आहे, म्हणून यासाठी मी पाणी गरम करायला ठेवते एका टोपामध्ये. तर इथे मी या वाटीने 1 वाटी एवढं पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी पाणी या टोपात घालूया आणि या पाण्याला एकदम खळखळ अशी उकळी येऊ देऊयात. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे पीठ बघूयात. थोडंसं पाणी उकळायला लागलं, चवीनुसार मीठ घालून घेतलं. अगदी थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात. तर इथे मी ज्वारीचा हा फुलका करते, म्हणून ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी ज्वारीचं पीठ घेतले 1 वाटी एवढं. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घ्यायचं. पीठ थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, जे हे पीठ अगदी पातळ असं होत नाही. तुम्ही ह्याला ज्वारीचे फुलके किंवा ज्वारीच्या मस्त टम्म फुगलेल्या भाकरीही म्हणू शकता. तर आता इथे आपण 1 वाटी एवढं गच्च भरून ज्वारीचं पीठ घातलं एका खोलगट भांड्यात आणि पाण्यालाही मस्त खळखळ उकळी आली होती. आता हे कडकडीत पाणी या पिठावर ओतूयात आणि चमच्याच्या मदतीने असं हे मिक्स करून घेऊयात. अजिबात हाताने करायचं नाही. नवशिके असाल तर कदाचित चटके बसू शकता, म्हणून चमच्यानेच हे सर्व मिक्स करून घ्यायचं किंवा यावर 1-2 मिनिटांसाठी झाकणही ठेवून घ्यायचं सुरुवातीला. तर सर्व हे चमच्याने मिसळून घेतल्यानंतर आता मी इथे नंतर हे झाकण ठेवते आहे. तर हे झाकण एक 5-10 मिनटं असंच राहू द्यायचं किंवा उकळ काढून घेतल्यावर आपण यावर झाकण ठेवू शकतो. तर इथे मस्त अशी एक 5 ते 6 मिनटं मी ही उकळ अशी झाकून ठेवली होती. त्यानंतर थंड पाण्याचा हात असा ओला करायचा आणि पाण्याचा हात ओला करून हे पीठ आपण असं भिजवून घेऊयात. एकसारखं हे मळून घेऊयात. पुन्हा थोडासा थंड पाण्याचा हात लावायचा आणि थंड पाण्याचा हात लावून पुन्हा हे सर्व एकजीव करायचं आणि मस्त अशा कणकेच्या गोळ्यासारखा हा गोळा तयार करायचा. हे फुलके किंवा ही भाकरी ज्वारीची असं अजिबात हे पीठ वाटत नाही. अगदी गव्हाच्या पिठासारखंच होतं. हे फार कडक असेल तर अशा वाटीच्या मदतीने आपण असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जी काही गुठळी असेल तीही प्रेस होऊन मुडून जाते. हे पहा, नवशिक्यांसाठी सांगते, हाताला चटके लागत असाल तर असं वाटीच्या मदतीने हे करून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून मस्त असं हे कणिक भिजल्यासारखं मी इथे भिजवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता कणकेच्या गोळ्यासारखाच हा गोळा तयार झाला आणि मस्त असे हे भिजल्या गेलं आहे, मळल्या गेलं आहे. तर आता यातील मी एक लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आणि अशी गोलसर याची लाटी करून घ्यायची किंवा उंडी किंवा यापेक्षा तुम्ही मोठाही घेऊ शकता. त्यानंतर आता हे पीठ कोरडं होईल म्हणून यावर असा कपडा टाकायचा. हवा तर हा कपडा तुम्ही ओला करून घेऊ शकता
आणि ओला करून हे पिठावर टाकायचा, म्हणजे पीठही अजिबात कोरडं होत नाही. जास्त पिठाची फुलकी किंवा ह्या भाकरी बनवत असाल तर कपडा ओला करून मगच पिठावर टाका. अजिबात पीठ मग सुकत नाही किंवा चिरा देखील पडत नाही. तर आता हा फुलका असा लाटून घ्यायचा थोडासा पिठात घोळवून. जेवढा आपल्याला हवा आहे पातळसर तेवढा लाटून घ्यायचा. खूप पातळसर हे फुलके होतात. जितके तुम्ही लाटाल तेवढा हा फुलका लाटला जातो. अजिबात फाटत नाही किंवा चिरत नाही. वाटतच असेल की आजूबाजून जे हे चिरा पडत आहेत त्याला मी अशी प्लेटने कट करून घेईल. तर हे पहा, आता एवढ्या पद्धतीने मी इथे हा फुलका लाटून घेतला. थोडंसं वाटत असेल तर पोळपाटावर असं पीठ टाकायचं आणि पीठ टाकून आपण हे असं लाटून घेऊयात. बाजूने आपण लाटतोय त्या बाजूने थोडंसं कमी पीठ वापरायचं. फक्त पोळपाटावरच पीठ टाकायचं, म्हणजे वरची बाजू जास्त पांढरी होत नाही किंवा भुरकट होत नाही. म्हणून मी पोळपाटावरच पीठ टाकून एवढा असा हा फुलका लाटून घेतला. वरचं पीठ असेल ते असं हाताने पुसून घ्यायचं आणि सर्व फुलका लाटल्यानंतर आता पिठाची बाजू आपण ही अशी वर ठेवूयात. आणि आता इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला होता मध्यम आचेवर. पातळसर असा फुलका लाटला गेला आहे. पिठाची बाजू होती ती वरती केली आणि यावर आता पाणी लावून घेऊयात. भाकरीवरचं पाणी सुकलं की त्यानंतर उलथाण्याने ही भाकरी किंवा हा फुलका उलथून घ्यायचा. हे पहा, एका बाजूने मस्त असा हा फुलका भाजला गेला आहे, अजिबात जळला नाही. आता ही जी दुसरी बाजू आहे ही चांगली भाजायची, म्हणजे आपला फुलका किंवा भाकरी टम्म असा फुगतो. तर भाकरी आपली भाजते तोपर्यंत इथे मी दुसऱ्या बर्नरवर भातही लावून घेतला होता. भातही आपला शिजत आला आहे. गॅस बंद केला आणि भाकरीकडे उलटी केली होती. तर हे पहा, मस्त टम्म असा हा फुलका फुगला आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त मऊसूत होतो हा फुलका आणि पापडही किती मस्त असा वरचा आला आहे आणि लुसलुशीत असा हा फुलका किंवा ही भाकरी होते. याच पद्धतीने आपण दुसराही फुलका किंवा भाकरी बनवून घेऊयात. तर हे पहा, मस्त असा हाही फुलका तयार झाला आहे आपला. वरून थोडंसं पाणी लावूयात आणि पुन्हा फुलका आपण त्याच पद्धतीने इथे भाजून घेऊयात. तर फुलकेही आपले सर्व तयार झाले आहेत आणि गरमागरम प्लेट सर्व करूयात. तर तुम्ही पाहू शकता चवळीची भाजी मस्त अशी दाटसर झाली आहे, खायलाही तेवढीच टेस्टी अशी आहे. त्यानंतर मिरचीचा चटपटीत असा झुणकासुद्धा मस्त लागतो ज्वारीच्या भाकरीसोबत. गरमागरम प्लेट आपण सर्व करून घेतली. तयार आहे आपली दुपारच्या जेवणाची थाळी. अगदी झटपट अशी होते, कमीत कमी वेळेत पटकन तयार होणारी थाळी. अगदी सोप्या पद्धतीने नवशिकेसुद्धा परफेक्ट प्रमाणात आणि झटपट अशी थाळी बनवतील. अगदी 30 ते 40 मिनिटात ही दुपारच्या जेवणाची थाळी तयार होते. फुलकेही मस्त झालेत आपले, खरपूस अशी भाजले गेले आहेत आणि वरचा पापडही मस्त आपोआप असा निघतो आहे. तर सर्व फुलके मी इथे या पद्धतीने बनवून घेतलेत आणि मऊसूत असे हे फुलके झाले. ते पहा, कुठल्याही भाकरीचा किंवा फुलक्याचा जर असा वरचा पापड काढला तर हे पहा पटकन असा पापड निघतोय आणि आतमध्ये मऊसूत अशी पांढरी शुभ्र ही भाकरी झाली आहे किंवा फुलका. पातळसर असा हा फुलका आहे, तेवढाच खायला टेस्टीही लागतो. चवळीच्या भाजीसोबत तर छान लागतो. दाटसर अशी ही चवळीची भाजी आपण चपातीसोबतही खाऊ शकतो, भाताबरोबरही खाऊ शकतो. चटपटीत अशी चवळीची भाजी आणि झुणका झाला आहे. शिवाय हलका फुलका हा फुलका आणि भात मस्त सोबत पापड. अगदी दुपारचं जेवण पोटभर होईल. अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही थाळी तयार झाली. परफेक्ट प्रमाणात नवशिकेसुद्धा सहज बनवतील. शिवाय 30 ते 40 मिनिटात. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. अशाच चटपटीत थाळीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.